जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा झटपट फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारं पण चवीला मस्त झणझणीत चमचमीत काहीतरी बनवायचं असेल, तेव्हा एक खास वाटण तयार करायचं आणि फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारा हा चमचमीत आलू पुलाव बनवायचा. घरामध्ये काहीही भाजी नसेल तरीसुद्धा हा पुलाव अगदी अप्रतिम लागतो. एकदा नक्की बनवून पहा. सर्वात आधी इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी बासमती तांदूळ घेतलाय. आपण नेहमी बिर्याणी किंवा पुलाव बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतो, तोच तांदूळ मी या ठिकाणी वापरणार आहे. आता हा तांदूळ एक 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला, की आता यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण ठेवून हा तांदूळ आपली पुढची तयारी होईपर्यंत किंवा फक्त 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा. त्यानंतर आपण या ठिकाणी एक खास वाटण तयार करून घेऊया. वाटण तयार करण्यासाठी इथे मी 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, थोडंसं आलं, 2 हिरवी वेलची, 4 लवंगा, दालचिनीचा तुकडा आणि 7 ते 8 काळी मिरी घेतल्या आहेत. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हा पुलाव तुम्हाला जसा तिखट बनवायचा आहे, कमी किंवा जास्त, त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी घेतलेली हिरवी मिरची तिखटाला कमी आहे, त्यामुळे हिरवी मिरची मी थोडीशी जास्त घेतली आहे. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं, की थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून एक वाटण तयार करून घ्यायचं. तर इथे पहा आपलं हिरवं वाटण तयार झालं आहे. आता गॅसवर कुकर गरम करायला ठेवायचा. कुकर गरम झाला, की यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं, की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले, तडतडले, की इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय. तो चिरलेला कांदा घालायचा आणि मध्यम आचेवर कांदासुद्धा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. तर इथे पहा कांदा मी छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलाय. आता यामध्ये इथे मी एक चिरलेला टोमॅटो घेतलाय, तो घालायचा आणि टोमॅटो सोबतच जे आपण हिरवं वाटण तयार करून घेतलं आहे, ते सुद्धा घालायचं. लक्षात ठेवा खडे मसाले तेलामध्ये न घालता जसं तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे वाटणात घालायचे. त्यामुळे या पुलावची चव अप्रतिम लागते आणि सुगंधही छान येतो. आता हे सर्व साहित्य वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आणि टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचं. तर इथे पहा, वाटण मी छान तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत आणि टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत परतून घेतले. आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि पुन्हा एकदा पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व साहित्य परतून घ्यायचं. तर इथे पहा, सर्व साहित्य मी पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे चौकोनी तुकड्यामध्ये चिरून घेतले आहेत. चिरून घेतलेले बटाटे घालायचे. तुम्ही या ठिकाणी बटाट्याऐवजी हिरवा वाटाणा किंवा सर्व भाज्या मिक्स करून सुद्धा घालू शकता. तोही पुलाव चवीला भन्नाट लागतो. बटाटा घातल्यानंतर आता मसाल्यासोबत बटाटा मिक्स करायचा. मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं छान असा परतून घ्यायचा. आता बटाटा मसाल्यासोबत परतून होतोय तोपर्यंत जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेऊया. तर इथे पहा तांदूळ सुद्धा अगदी छान भिजलेत. त्यातलं एक्स्ट्रा पाणी मी काढून घेतलं आहे. तोपर्यंत इथे बटाटा सुद्धा मसाल्यासोबत एक 2 मिनिटं मी छान असा परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये जे भिजवून घेतलेले तांदूळ आहेत ते सर्व तांदूळ काढायचे आणि आता हे तांदूळ मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 मिनिटं मध्यम आचेवर मसाल्यासोबतच छान असे परतून घ्यायचे. तांदूळ अशा पद्धतीने मसाल्यासोबत परतून घेतले ना, की जो पुलावचा फ्लेवर असतो ना, तो छान खुलून येतो. तर इथे पहा तांदूळ सुद्धा मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 मिनिटं मध्यम आचेवर मी परतून घेतले. आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी या वाटीने मोजून 1 वाटी तांदूळ घेतला होता. आता याच वाटीने मोजून मी यामध्ये 1.5 वाटी पाणी घालणार आहे. 1.5 वाटी पाणी एवढ्यासाठी पुरेसं होतं. जर तुम्ही हा पुलाव पातेल्यामध्ये किंवा कढईत बनवत असाल तर 2 वाटी पाणी वापरा. पाणी घातल्यानंतर सर्व मसाला, सर्व साहित्य पाण्यासोबत एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर सुद्धा एकदा हे मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक मोठा चमचा तूप सुद्धा घालू शकता. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरची फक्त 1 शिट्टी करायची, गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे पहा मध्यम आचेवर कुकरची 1 शिट्टी करून गॅस बंद करून कुकर पूर्णपणे मी थंड करून घेतला आहे. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा हा आलू पुलाव बनून तयार झाला आहे. अजिबात खाली लागला नाहीये. तांदूळ सुद्धा शिजल्यानंतर अगदी दुप्पट-तिप्पट फुललाय आणि हा पुलाव सुद्धा छान मोकळा सुटसुटीत झाला आहे. आणि याचा सुगंध म्हणाल ना तर अगदी घरभर पसरलाय. ज्यांना भूक नसेल ते सुद्धा या सुगंधाने लगेच जेवायला बसतील. आता हा गरमागरम आलू पुलाव मस्त एखाद्या लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत सर्व्ह करायचा.
या पुलावसोबत मी हिरवी चटणी बनवली होती. त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि इथे तुम्ही हा पुलाव पाहताय ना, काय जबरदस्त दिसतोय आणि जितका दिसायला भारी दिसतोय ना, चवीला त्याहीपेक्षा भन्नाट झाला होता. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने काहीतरी झटपट, चमचमीत, झणझणीत बनवायचं असेल, तर हा आलू पुलाव नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की